तर मित्रांनो आम्ही गिफ्ट आणले तिथे रॅप करायला. जेव्हा ती आयफोनचा बॉक्स बघणार आहे तर मे बी तिला असे थोडे होप्स आहेत की तिचा मामा किंवा तिची आजी म्हणजे माझी मम्मी तिला आयफोन देणार आहे. आणि ठीक आहे आता ओपन कर. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आहे आकाश पवार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आहे तनिषाचा बड्डे आणि संध्याकाळी आपण जाणार तिच्या बड्डेला. सो बघू आज तिच्यासोबत काहीतरी असं फनी किंवा प्रँक टाईपमध्ये काहीतरी करता येईल असं. सो मित्रांनो हा व्हिडिओ आपण संध्याकाळी कंटिन्यू करू आणि बघू काहीतरी आयडिया घेऊ. ईशाकडून पण काहीतरी आयडिया घेऊ की तिच्यासाठी काय असं स्पेशल करता येईल किंवा फनी असं काहीतरी करता येईल जे तिला एक्साइट पण करेल आणि सरप्राईज पण देईल. सो बघू मित्रांनो, कंटिन्यू करू आपला ब्लॉग. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सकाळी बोललो होतो की आज तनिषाचा बड्डे आहे. सो तिच्या बड्डेला आपल्याला गिफ्ट तर द्यायचं आहे, पण आम्ही विचार केला की तिच्या बड्डेसाठी काहीतरी आपण प्रँक पण करूयात. सो प्रँकसाठी आमच्या डोक्यात आयडिया आली होती की जसं आपण बघितलं असेल की बॉक्समध्ये आपण करतो ना की बॉक्सच्या आतमध्ये बॉक्स, असं काहीतरी समथिंग प्रँक करू. सो तिला पण जास्त क्रेज आहे आयफोनचा. तर आमच्याकडे सगळ्यांकडे आयफोन तर आहे, तिशाकडे पण आहे, माझ्याकडे पण आहे, काकांकडे पण आहे. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. सो आम्ही असं तिला सरप्राईज करणार होतो की आम्ही आयफोन हा वाला एक बॉक्स होता, ईशाचा बॉक्स आहे आयफोन वाला. सो त्याच्यामध्ये आम्ही तिला प्रँक करणार आहे की असं तिला खरंच वाटलं पाहिजे की तिला आम्ही आयफोन गिफ्ट केलंय, पण त्याच्या आतमध्ये आम्ही आता सगळं सामान टाकतोय की ज्याच्याने असं खरंच वाटेल की आयफोन तिला पॅक म्हणजे घेतलाय आम्ही. सो चला आपण पॅक करूया हे गिफ्ट, बघूयात पुढे काय होईल. तुम्हाला मी तिचं रिॲक्शन पण दाखवेल की हे बघितल्यानंतर तिचं रिॲक्शन कसं असणार आहे. तो चला मित्रांनो आपण. तर मित्रांनो आम्ही सगळे बॉक्स वगैरे घेतलेत आणि या प्रँक मध्ये माझी साथीदार आहे ही ईशा पवार. नमस्कार. सो काय करायचं म्हणजे चल आपण आता बॉक्स तर घेतले तेवढे आपण हा जर बॉक्स जर आता तिला वाटेल आपण हिल्स देतोय तिला, ठीक आहे, 20 ड्रेसेस खूप ब्रँड आहे, रिनाउंड आहे, पण आपण आयफोन देतोय पण तो असा हलका वाटतोय रे. लाईक तिला समजेल की काय नाहीये. मग त्याच्यात काहीतरी टाकूयात ना. काय आपल्याकडे कव्हर वगैरे आहे का ऑप्शन? नको ते नको रे, ते हलणार तर आवाज येणार ना त्याचा. बघूया कव्हर्स वगैरे बघ ना असतील आपल्याकडे तर. कव्हर हा थांब. सो वी हॅव एव्हरीवन हॅज आयफोन, तर ऑब्व्हियसली असणार आमच्याकडे कव्हर्स. आहेत काय कव्हर्स? असणार ना. हे बघ आहेत, 2 आहेत रे. कुठला सही आहे भाई, 2 कव्हर भेटल्यात मित्रांनो, 2 मॅक्स सेफ अँड ऑल. हा चल टाक पटापट. कुठला टाकू पहिला सांग. दोन्ही पण चांगले वाटतात. तो ब्लॅक वाला पण चांगला वाटेल. ब्लॅकच्या साईडला आपण ते वरती हे टाकलं ना, हे बघ काय ब्लॅकच्या वरती हे ठेवलं ना आपण, तो ठेव त्याच्यावरती आणि हे असं ठेवलं तर तो ब्लॅक आयफोन पण नाही रे. हे पण आहे निघाले, ते जास्त आहे ना. हे वाला बघूया, हा थोडा हलका आहे. मित्रांनो प्रँक साठी काय काय करायला लागते बघा. ही बघा ना, बघूया सर. असं आम्ही देणार आहे तिला, म्हणजे बॉक्स मध्ये फोनचं कव्हर ठेवून त्याच्यावरती हे आपण जसं ओपन करतो ना ते वाला, आणि मग बॉक्स पॅक करायचा. पण तरी पण असं हलका वाटतं रे. अजून काहीतरी ठेव ना त्याच्यामध्ये, थोडं हेवी वाटलं पाहिजे कारण कव्हर तर हलकं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं बघायचं ठेवायला. एअरपॉड्स नको ना? एअरपॉड्स नको. अरे माझं नेल पेंट रिमूव्हरचं होतं ते तिथे. थांब, काय आहे हे ना. अच्छा हे घेते, बघूया याच्यात राहतंय का. डन. हे तर राहतंय पण आवाज येतोय बघ. त्याला हेवी अजून त्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी हेवी पाहिजे. हा ठेवूया ह्याच्यात काय आहे का बघूया. एअरपॉड्स भाई साहब अमीरी देख रहे हो. एअरपॉड्स काय तिच्याकडे भरपूर काय ना काय. हे काय भाई, केबल असते. तुला माहित नाही याच्यामध्ये केबल असते? मी बॉक्सच ओपन नाही केलंय. अरे यार बरं झालं भेटली, ना तर मी घेणार होती आता. चला 2000 रुपये वाचले. अरे माझं केबल खराब झाली आहे, लाइटनिंगच आहे ना. चला बघू, 2000 रुपये प्लस झाले. हा रे चला 2000 अभी खाएगे पिएगे 2000 का. चला 2000 रुपये वाचले. चला भाई काहीतरी प्रॉफिट झाला. चला पण व्हिडिओ बनवताना तुला काहीतरी भेटलं. हिची वायर हरवली होती म्हणजे हिला नवीन घ्यायची होती. सो अचानक मध्ये सरप्राइजिंग मध्ये हे पण भेटलं आपल्याकडे. भरपूर काय भाई, प्रँकचा फायदा झाला. चल फटाफट आवरायला घेऊया कारण भाई वाजले 8 वाजले. मला हे भेटलंय, लॉक भेटलंय. हा मग हा सही आहे भाई. ह्याच्यामध्ये बघूया हलतंय. हा पण आवाज नाही येतोय ना. चल हा मग फिक्स. ठीक आहे, हे आपण ठेवूया असं. ओके, एव्हरीथिंग इज डन. हे आत असतं की बाहेर असतं? ते असंच ठेव ना बाहेर, म्हणजे असं ते ओपन करणार ना.
आपण पहिला बॉक्स खालून. उचलणार ना. हा बॉक्स असा उचलेल आणि मग ती ओपन करेल ना वरती. ओके, सो दिस इज रेडी. फायनल. आता आपण हे पटापट ह्या बॉक्स मध्ये टाकूयात आणि पॅक करूयात ठीक गिफ्ट. आहे. तर चला मित्रांनो, आम्ही हे बिग बॉक्स आता पॅक करतो आणि डायरेक्ट तुम्हाला मग तिच्या घरी जाऊ तेव्हा आम्ही तुम्हाला रिॲक्शनच दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही गिफ्ट आणले तिथे रॅप करायला. गिफ्टचं रॅपिंग चालू आहे. ह्या क्राईम मधली मेन पार्टनर मित्रांनो ही आहे, जी आता असं विचार करते की ह्यातलं पण काहीतरी घेऊयात का प्रँक करायला. चांगलं आहे. आता घेऊ काय? घे. कितीला दादा? 100. आपल्या इकडे मित्रांनो गिफ्ट पॅक होतं. आता फायनल स्टेज बाकी आहे गिफ्टची. ऑलमोस्ट झालंय डन. आधी होतं ना. हा, गुड्डू लिहू. तू गुड्डू ली ना तर तनिषा ली. फ्रॉम पवार्स. सकाळचं चालू नसतं ना शॉप. लेट होतो 9:30-10 वाजता. चला फायनली मित्रांनो आपलं हा तो जेवायला गेला गिफ्ट पॅक झालंय. हिने फायनल पॅक केलंय. चला आता हे गिफ्ट देऊयात. मित्रांनो गिफ्ट पॅक करून आता आम्ही निघालोय गिफ्ट घेऊन. तर मित्रांनो गिफ्टच्या नादामध्ये आम्ही लेट निघालोय. गिफ्टच्या नादामध्ये मित्रांनो आम्ही लेट निघालोय. गिफ्ट रॅप झालंय. आता आम्ही आज टॅक्सी मध्ये. सो बंटी, काय वाटतं तुला, कसं देईल रिॲक्शन गुड्डू आपण? मला असं वाटतं ती तुला मारणार आहे आणि माझ्याशी बोलणार नाहीये. कारण की आपण तिला खूप असं एक्साइट करणार आहे. हे सगळे बॉक्स नायका वगैरे तिला वाटेल हा ठीक आहे. आणि जेव्हा ती आयफोनचा बॉक्स बघणार आहे तर मे बी तिला असे थोडे होप्स आहेत की तिचा मामा किंवा तिची आजी म्हणजे माझी मम्मी तिला आयफोन देणार आहे. आणि आमच्या सगळ्यांकडे आयफोन आहे. सो शी इज एक्सपेक्टिंग की आता माझा 18th बर्थडे आहे तर आता मला आयफोन हवाय. हा रे, तिचा 18th बर्थडे. 18th बर्थडे. आणि मित्रांनो तिला असं वाटेल की खरंच भाई काहीतरी मोठा गिफ्ट भेटतंय. आणि असं आम्ही एक बॅकग्राऊंड पण क्रिएट करणार तिला गिफ्ट द्यायच्या आधी की भाई. आणि सगळे बॉक्स रॅप केलेत आम्ही. तिने आता 12th पण पास केले एवढं चांगल्या मार्क्सने वगैरे. असं सगळं बोलून तिला थोडस असं झाडावर चढूया. मग तिला असं वाटेल की भाई हा खरंच काहीतरी घेऊन आले. पण जर सपोज तिने सीन क्रिएट केलं तर आणि कॉन्टेंट मिलेगा, कॉन्टेंट मिलेगा आज गाइस. तर ती आपल्याला कदाचित ती देणार नाही ब्लॉग काढायला. तर आपल्याला गपचूप काढावं लागणार आहे. तिला सांगणार नाही मग. पण हा मॉल नाही आगेवाली गली आहे ना अंकल. सॉरी. हाय बालू. हात लावला. या काकांच्या डोक्यावरती हिने पागलने हात लावला. सीधाच आहे ना अंकल. बघूयात ना. चलो मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट तिकडे बर्थडे सेलिब्रेशन. तर मित्रांनो आता आम्ही आलो माझ्या आत्याच्या घरी. चला मित्रांनो आपण पण मोमोज खाऊयात. खरंच मला बोलली ती फोनवर. भात बनवलास. आम्ही मित्रांनो याच्या सासरवाडी मध्ये आलो. आमची मेहमान नवाजगी बघा. फुल मोमोज, असं आठवतं मी पुरणपोळी पण घेतले. फिलिंग खात होती. हे मस्त झाले पुरणपोळी, मला आवडली. मी तेच बोलले छोटी तर गेले मग पेज छोटीच आहे. ही आहे बर्थडे गर्लची मम्मी वाटते का की बहीण वाटते तिची? अरे तनिषा किती वर्षाची झाली तू? हा 19 झाली तू? सगळे लोक आलेत मित्रांनो बर्थडेला. आता बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे इकडे. बर्थडेला मित्रांनो सगळी माणसं आलेत आणि यांची तयारी अजून चालूच आहे बर्थडेची.
1 2 3 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर तनिषा हॅपी बर्थडे टू यू थँक्यू फर्स्ट गिफ्ट आईसोबत पैसे पण कॅफेला मस्त आहे रे जायला ठीक आहे आता ओपन कर खाली बसून ओपन करा कोणाला येताय ना सरप्राईज आहे तनिषा तनिषा जरा फिल्टर चप्पल आहे काय उघडत नाही काहीतरी आहे बॉक्सिंग आहे काय वाटतं तुला काय असेल बोललं नाही तर अजून असते काय काळजी माऊली दादा मजा एन्जॉय काहीतरी आहे मोबाईल आहे जरा हळू 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 कर मागचे पण शॉट घे इकडचे फोनचा कव्हर आहे ते कव्हर आहे चॉकलेट आहे डेअरी मिल्क आहे दाखव इकडे दाखव पहिल्याचा फोन आयफोन खोललेला आहे भाई हाडवे झाली माझी हात एक्साइटमेंट देख रहे हो एक्साइटमेंट आईफोन लेने का कसं वाटतंय तनिषा भाई माझी हाडबीड झाली पास सांग ना आधी ओपन करायच्या आधी सांग ना कसं हा वाटतं आधी कसं वाटतंय ना कुछ करके भी आईफोन मिल रहा है भाई अनएक्सपेक्टेड आहे एवढा घाण होत तनिषासोबत प्रँक झालाय आता ह्याच्यामध्ये अरे भाई साहब चावी कुठे चावी कुठे चावी कुठे बोलणारच नाही आता यांच्याशी मित्रांनो हिला बॉक्स गिफ्ट केलाय आम्ही आणि प्रँक झालाय काय नाही हे बॉक्स टाकून कसं वाटतं डिसअपॉइंटमेंट आम्हाला 18 इयर्स पासून डिसअपॉइंटमेंट भेटते 18 इयर्स पासून डिसअपॉइंटमेंट हे बॉक्स ठेव ना अरे याचा स्टिकर आहे आयफोनचा
ऍपलचा स्टिकर आहे. ऑनलाईन येणार तू असं हिचे चांगल्या दिवशी हिचे रिॲक्शन बघा. येणार आहे तेव्हा आयफोन मिळणार आहे. चांगल्या दिवशी नर्वस नाव आहे एन्जॉय असते मिळणार तुला परत. बिचारीचा मूड ऑफ झालाय प्रँक मुळे. त्याला समजतंय आयफोन तर त्याला डायरेक्ट हातात. तो ये ब्लॉक का सबसे बड़ा चीटर है. तो बंद कर. या गुड्डू यार. तुम्ही पण असे एवढे कसे पॅकिंग करून आले? कितीतरी केलाय. मग अजय पण आला. काय जी रडायला लागली आता हिच्यासोबत प्रँक केला आम्ही तरी रडायला लागले. राजा सिरियसली रडायला लागले भाई. गिरीश गिरीशने घेतलं त्यांनी? हा, त्याच्यामध्ये खेळ आहे, हा. बाजूला बाजू. मम्मा समजवते आता हिला. काय तनिषा करते असं कष्ट करतो. बिर्याणी खायची ना. तनिषा मित्रांनो रागावून बसली आता मोबाईल वरती. बर्थडे साठी येत नाही आतमध्ये, कोणाला भेटत पण नाही आणि रडते. तिला समजावायला 4 लोक जण आले तिकडे. चल गुड्डू चल. हा चल. अरे हिला घे ऍक्टिंग मस्त करते. हा ना मस्त बरं आहे करते. ना. बर्थडे तुला काय आलं? चल काय रडते? जातोस ते. चल गुड्डू चल. चांगलं आहे तू पण चल प्रेम. तर मित्रांनो आम्ही आता बर्थडे वरून घरी आलोय आणि जसं आम्ही एक्सपेक्टेशन ठेवले होते गुड्डूकडून सो सेम एक्सपेक्टेशन आम्हाला भेटले. आम्हाला शिव्या भेटल्या आहेत दोघांना. शिवाय नाही पण बिचारी रडली तिच्यासोबत आम्ही प्रँक केलं तर. बट मजा आली. Disclose नको करूस. हा पण आता आपण ब्लॉग एंड करतो. सो अरे हा. तुम्ही ब्लॉग मध्ये बघालच की आम्ही काय धमाल मस्ती मजा केली. आणि मम्मा पण आधीच तिकडे गेली होती. आम्ही इकडून फक्त दोघं जण इकडून रात करून घेऊन गेलो होतो. तुला कसं वाटलं मम्मा? वाटलं मस्त वाटलं रे, पण पण तिने जरा ती आम्हाला ओरडलंय. पण ओरडली म्हणजे मला पण माहिती आता नव्हतं आम्ही रे. कोणाच्याच बर्थडेला आम्हाला इन्व्हाइट नाही हा केलं. ना. आणि आम्ही परत असं जाणं पण नाही. हा नाही ना. जाणार. एवढी मेहनत आमची. हा ना. त्यांनी मेहनत काय नाही, बघितलं मेहनत. ना. मेहनत. मेहनत Hard work. नाही हार्डवर्क. हार्डवर्क. बस. तुझे आणि मराठी आता शब्द आम्ही- बरोबर. मजा आली ना. याचे आपण मराठी याचे आमच्यामुळे मजा आली. एवढं एक्सपेक्टेशन ठेवले ना की भाई जेवढं रिॲक्शन त्याच- किंवा ती रिॲक्ट करेल त्याच्यावरती. रिॲक्शन तर दिलं. आम्हाला वाटलं की असं एकदम full नको नको करेल पण एवढं ती करत होती. तुम्ही तर बघितलं असेल ती उड्या मारत होती. आता ती आमच्या बर्थडेच्या वेळेस आम्हाला प्रँक Prank करणार करेल, काय हा ना. prank करणार. चला तर मित्रांनो हा लहान आहे व्हिडिओ का तुमच्यामध्ये लहान आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Bye.